हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आता आपण गॅसच्या दुकानाजवळून जाणार आहोत. आपण आजचे दिन म्हणत होतो, पण काही काही गोष्टी बघता युद्ध बाहेर चालू आहे. पण आपल्याला या तुटवडा कसं काय भासू लागला. ही लाईन बघू शकता आपण गॅसची. बघू शकता कशी लाईन लागली आहे गॅससाठी. एकदम क्वालिटी अशी लाईन, आणि लोक लाईनीत उभी आहे. एवढी लाईन असताना बघू शकता कशी लाईन लागली आहे. मग बघू शकता युद्ध झाल्यानंतर विदेशात युद्ध चालू आहे, आणि ह्या गोष्टी आपण विचार केला पाहिजे. आपण काय करतो, आपण जातीय तेढ, इतर काही गोष्टी. त्याच्यानंतर आता बघू, डिझेल नॉट अवेलेबल, म्हणजे एकीकडं गॅस नाही आहे, एकीकडं डिझेल नाही आहे. मग आपण 5 वर्ष मतदान करताना विचार करतो का कोणाला मत देतोय आपण. सांगायची गोष्ट एकच आहे की आपण मतदान करत असताना या गोष्टीचा विचार करत नाही. आपण फक्त धर्म, जात, त्याच्यानंतर या गोष्टीचा विचार करत असतो. पण विचार केला तर आपल्याला आता या गोष्टीचे आपल्याला असं वाटत असेल की एक एज्युकेटेड, एक सुशिक्षित असा माणूस सत्तेवर असणं फार गरजेचं आहे. कारण आपण आता बघितलं असेल गॅसचा तुटवडा, पेट्रोल डिझेलचा तुटवडा. म्हणजे आपल्याकडं इकडे अग्निबाणासारखी क्षेपणास्त्र असून सुद्धा आपल्याकडं ही कमतरता भासूच कशी लागली, हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. आता ह्या वेळेस तर असू द्या, पण इतर दुसऱ्या वेळेस आपण विचार केला पाहिजे की आपण कोणत्या प्रकार निवडतोय. कारण हा तुटवडा आपण काय इतकं पण आपला आर्थिकदृष्ट्या देश इतका कमकुवत नाही आहे की आपल्याला गॅस वीज वगैरे लाईन लागायला लागेल किंवा ह्या गोष्टी. आणि तुम्ही इतर गोष्टींचा विचार केला असता, बघितला असेल न्यूजमध्ये सुद्धा लोक फक्त धर्माच्या आणि जातीच्या नावाखाली जर एका सरकारला निवडून देत असतील आणि वेळेला जर काल्पनिक गोष्टींवर ते मतदान मागत असताना देखील तुम्ही जर लोक त्याला मतदान करत असाल